नमस्कार. मी प्राजक्ता आणि आपल्या या उन्हाळ्यातल्या लोणचं, पापड, मसाले ह्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. इथं बघा, मी ऑलरेडी हे बाळ कैरीचं म्हणजे तोराचं भरलेलं लोणचं करून ठेवलेलं आहे खास तुमच्यासाठी. आणि आज आपल्याला ह्याची रेसिपी करायची आहे. माझ्या आजीची ही स्पेशालिटी आहे, गोवन रेसिपी आहे, खूप टेस्टी लागते आणि तिचा ह्याच्यामध्ये हातखंडा होता. तो हातखंडा तिने मला शिकवला आणि आता मी हा वारसा घेऊन जाते. पण करायला सोपं आहे. आणि तोरं म्हणजे काय तर छोटी छोटी बाळ कैरी. तर हे लोणचं मी ऑलरेडी तुमच्यासाठी करून ठेवलंय, परत एकदा करून दाखवणार. तर कसं झालंय हे दाखवते. इथं बघा, हे रेडी आहे, पण ही कसं बनवायचं ते तुम्हाला आज शिकवते. खूप सोपी पद्धत आहे, घरचं साहित्य आहे. बाळ कैरी म्हणजे काय, ज्याच्यातली जी आतली बोय असते किंवा कोय म्हणतो त्याला, ती कडक झालेली नसते, अगदी सॉफ्ट असते. तसल्या कैऱ्या आपल्याला हव्या आहेत. त्याला गोव्यामध्ये आम्ही तोरं पण म्हणतो. त्यासाठी मी इथे एक 10 ते 12 अशा छोट्या छोट्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आणि ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर छान चांगल्या कपड्यांनी पुसून त्याला घरात सावलीतच थोडं वाळवायचं, म्हणजे त्यात पाण्याचा अंश असता कामा नये. आणि मग अशा पद्धतीनं चिरून घ्यायचं. त्याला आपण जसं भरलेली वांगी करतो, अस्क वांग करतो ना, अगदी त्याच पद्धतीनं चिरून घ्यायचं आणि त्यातली कोय जी आहे ती काढून टाकायची. आणि मग त्याच्यामध्ये मीठ भरायचं. मीठ कसलं तर खडा मीठ असतं ना आपलं, ते मीठ भरून हे असं तयार करून घ्यायचं. इथं बघा, हे मी भरून ठेवलेलं आहे ऑलरेडी. आता ह्याची प्रोसेस. थोडंसं मोठं मीठ खाली घालायचं. ह्याच्यात अशी कैरीमध्ये मीठ भरून ही तोरं अशी ठेवायची. हे असं सगळं भरून झाल्यावर थोडं खडा मीठ वरून घालायचं आणि चुलीवरचं झाकण लावून एक 8 दिवस हे असंच मुरत ठेवायचं. आता जेव्हा आपण हे मीठ ह्याच्यामध्ये भरतो, त्याला मुरायला एक 3 ते 4 दिवस लागतात. 3 ते 4 दिवसानंतर ते सगळं मिठाचं पाणी तयार होतं. म्हणजे तो कैरीचा आंबटपणा आणि मीठ एकत्र आलं की त्याला पाणी सुटतं आणि मग ते पूर्ण कैरी जी हिरवीगार असते ती ह्या कलरची होते. तोपर्यंत आपल्याला ते मुरवायचं आहे. प्रत्येक कैरी अशी मुरली पाहिजे आणि मग हे लोणचं करायचं. लोणचं म्हटलं की हिंग एक नंबर हवा आहे. इथं मी विष्णूजींचा खडा हिंग घेतलेला आहे. हा जवळपास एक मोठा चमचा भरून होईल इतका हिंग आहे. पाव चमचाच मेथी घ्यायची आहे. 1 वाटी आपल्याला मोहरी घ्यायची आहे आणि अगदी नावाला गूळ लागणार आहे. इथं जरी जास्त दिसत असेल तर इतका नाही घालायचा आपल्याला. 1 ते 2 चमचे गूळ घालायचा आहे. आणि इथं बघा, हळद आणि मिरची पावडर. वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला तेल फार महत्त्वाचं रोल अदा करते. कारण तेल चांगलं तापवून जर तुम्ही थंड करून घातलं तर लोणचं वर्षभर टिकते, त्याला वास येत नाही. आता इथं मी जवळपास 200 ग्रॅम तेल, म्हणजे 1-2 वाटी तेल कडक गरम करून घेणार. म्हणजे धूर येईपर्यंत गरम करायचं आणि गॅस बंद करून पूर्ण थंड व्हायला द्यायचं. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण हा मसाला जो भाजून घ्यायचा आहे ते करून घेऊया. इथं कढई घेतली आहे. ही कढई जराशी गरम होऊ दे. याच्यात तेल वगैरे काहीच घालायचं नाही. मोहरी अशी कोरडीच आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याच्यातच मेथी पण घालू आणि हे छान कोरडं थोडं कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊ. एक छोटीशी गोष्ट आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या आजीला मी जेव्हा विचारलं, कारण आता मी जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हापासून आम्हाला सवय पडली की प्रत्येक गोष्ट कपमध्ये, चमच्यामध्ये, वाटीमध्ये, ग्रॅम्समध्ये सांगायची. पण आमची आजी जेव्हा स्वयंपाक करायची, आमची आई करायची, स्वतः मी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा कधीच आम्ही चमचा, वाटी असं मोजून कधी स्वयंपाक करत नाही. पण आता जेव्हा आपल्याला शिकवावं लागतं तेव्हा लोकांना अंदाज नसतो. मग नवशिक्यांसाठी खास आम्हाला हे कपचं वगैरे मेजरमेंट लागतं. तेव्हा मी एकदा जेव्हा मी शिकत होते तेव्हा मी आजीला विचारलं की इतक्या कैऱ्यांचं तू लोणचं करतेस तर तुला हे प्रमाण म्हणजे कसं. तर ती म्हणते हा सगळा आमचा डोळ्याचा अंदाज आणि एवढ्या वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यापासूनच आम्ही शिकलो.
आणि ती असं म्हणजे कैरी कधी मोजून आता किलोवरती मिळते, पण तेव्हा किलोवर वगैरे मिळत नव्हती. कैऱ्या अशा झाडाच्या काढल्या, उतरवल्या, त्या स्वच्छ केल्या आणि मग त्याचा डोळ्यांनी बघून अंदाज काढून मोहरी काढली, मेथी काढली, तेल घेतलं आणि लोणचं बनवलं आणि इतकं परफेक्ट व्हायचं. दरवर्षी बनवायचे, दरवर्षी तितकंच सुंदर लोणचं लागायचं. तर तुमच्याकडे तुम्ही अजूनही अंदाजाने स्वयंपाक करता का वाटी, कप, चमच्यानी, ते नक्की कमेंट्समध्ये कळवा. आता इथं बघा मोहरीचा छान सुगंध येतोय आणि मेथीचा सुद्धा, आणि इथं कलर चेंज झालाय बघा, ग्रे कलर होत चाललाय. हे अगदी लो आणि मीडियम फ्लेमवर ठेवूनच आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे पुटपुटायला पण लागलेलं आहे, म्हणजे आपली मेथी आणि मोहरी जी आहे ती छान परतली गेलेली आहे. आता काय करायचं, आपण गॅस बंद करायचा आणि ह्याच्यातच हा खडा हिंग घालायचा, कारण तो गरम होतो, ह्याच्यामध्ये त्याचं ॲक्टिवेशन होतं. नंतर इथं 1-2 चमचे हळद आणि 1 मोठी वाटी मिरची पावडर हे ह्याच्यातच घालून आहे ना, एकदा असं परतून, गॅस बंदच आहे आपला. आता ह्या गरम साणीलाच हे छान भाजलं जाईल आणि थंड झाल्यावर हे मिक्सरमध्ये बारीक करून द्यायचं. मिक्सरमध्ये काढून घेते, ते थंड होऊ दे, तोपर्यंत आपण बाकीची प्रोसेस सुरू करू. आता ज्या कढईमध्ये आपण हा मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये ही थंड झालेली आहे. आता ह्याच्यात आपण ना हे सगळं पाणी, पाणी म्हणजे हे मिठाचंच पाणी झालेलं आहे, आणि कैऱ्या या काढून घ्यायच्या. ही बरणी अशीच ठेवायची, कारण ह्याच्यातच आपल्याला लोणचं परत मुरवत ठेवायचं. या सगळ्या कैऱ्या ज्या आहेत त्या आपण एका स्वच्छ सुकलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊ. तेल गरम झालेलं आहे, गॅस बंद करते आणि पूर्णपणे थंड व्हायला द्यायचं, एकदम रूम टेम्परेचरला. जे मीठ आणि कैरीचं पाणी आहे हे सगळं आपण एकदा छान उकळून घेऊया, कारण हे पुन्हा आपल्याला त्या मिठाच्या जे आपण लोणच्याचा मसाला करणार त्याच्यातच घालायचं आहे. एक उकळ आली ना छान की बंद करून टाकायचं आणि पूर्णपणे थंड व्हायला द्यायचं. हे पाणी उकळलं की काय करायचं, याच्यामध्ये हे गूळ घालून टाकू आणि गॅस बंद करू. ह्याच्या गरम साणीलाच ते गूळ वितळू दे, म्हणजे ते लोणच्यात व्यवस्थित मिक्स होईल. आणि आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर लोणच्याचा मसाला तयार करायचा. आता आमच्याकडे जे ओरिजिनल ऑथेंटिक लोणचं करतो त्यात आम्ही गूळ अजिबात घालत नाही, पण इथं मी बेळगावला आल्यापासून इथं थोडंसं लोणच्यामध्ये गूळ घालण्याची प्रथा आहे आणि त्याच्याने लोणचं खरंच खूप आणि टेस्टी लागतं, म्हणून मी थोडंसं गूळ घातलं आहे. तुम्हाला जर आवडत नसेल गूळ, साखर, तर तुम्ही अजिबात घालू नका. नुसतं तिखट लोणचं केलं तरी खूप टेस्टी होतं. आता इथं बघा हे गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे आणि आपण हे थंड करून घेऊया आणि मग मसाला तयार करू. हे थंडगार झालेलं आहे मिश्रण आपलं मीठ आणि गुळाचं. आता ह्याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो आपण घालू. हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये हे थंड केलेलं तेल सुद्धा आपल्याला थोडंसं घालायचं आहे, बाकीचं आपल्याला नंतर घालायचं. आणि हे सगळं मिक्स करून घेऊ मसाला. एकदा टेस्ट बघायची, म्हणजे जर मीठ म्हणा, तिखट म्हणा कमी जास्त असेल तर. एक नंबर झालं, एक नंबर. असा मसाला घट्ट होऊन येतो. आता आपण या कैऱ्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया. हे बघा ही अशी कैरी तयार होते, कॅव्हिटी. आता ह्याच्यामध्ये आपण भरली वांगी कसं करतो अगदी तसंच छान मसाला भरायचा.
लोणच्याचं खोळ किंवा खार किंवा मसाला जास्त आवडतो त्यांनी असं करून खायला हरकत नाही, कारण आपण नॉर्मल जे लोणचं करतो त्यात कैऱ्या भरपूर असतात आणि मसाला कमी असतो विकतचं जर आणलं तर हे असं करा तुम्ही, तुम्हाला भरपूर खार मस्तपैकी खायला मिळेल. आमच्या इथे ॲक्च्युली ह्याला केळीच्या पानांचा दोरा असतो ना त्याच्याने बांधतात सुद्धा, पण मला कधी गरज नाही पडली. मला असं वाटतं की हे असं जरी आपण करून ठेवलं ना तरी तो मसाला अगदी छान इंटॅक्ट राहतो, गरज नाही पडत काही बांधायची वगैरे. आमच्या इथे लोणचं करणं म्हणजे एक सण साजरा केल्यासारखा असायचा. आजी कायम सांगायची, केस घट्ट बांधून घे, एक सुद्धा केस पडता कामा नये, हात स्वच्छ धुवून घे, नख कापून घे, नखातली घाण सुद्धा त्याच्यामध्ये जाता कामा नये, आणि हात स्वच्छ धुवून तो छान घट्ट वाळवून घ्यायचा आणि मग लोणचं करायचं. त्यामुळे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आम्हाला अगदी आवर्जून पाळावे लागायचे. ज्या भरणीमध्ये आपण हे तोरं किंवा बाग कैरी जी आहे ती आपण मुरत ठेवली होती त्याच भरणीमध्ये आपल्याला थोडासा हा जो मसाला आहे तो खाली टाकते. आमची बरणी झाली मोठी आणि कैऱ्या झाल्यात कमी, आणि आता ह्याच्यामध्ये या कैऱ्या ज्या आहेत त्या अशा लावायच्या. तोंड वरच्या बाजूला करून केलेलं तेल जे आहे उरलेलं ते असं वरून ओतून द्यायचं. आता ह्या तेलामध्ये हा जो मसाला आहे हे असं जरा मिक्स करून ठेवून द्यायचं. हे आपल्या आपण मसाला जो आहे तो त्या तेलामध्ये मिक्स होऊन हे असं होतं. हे तेल जे आहे हे नेहमी वरपर्यंत पाहिजे, म्हणजे आपल्या कैरी लोणचं जे आहे ते आत खाली असायला पाहिजे आणि तेल थोडंसं वर पाहिजे, इतकं तेल घालायचं आहे. कारण का तर त्याच्याने बुरशी येत नाही आपल्या लोणच्याला, वर्षभर आपलं लोणचं छान टिकतं. तुम्हाला जे मी करून ठेवलं आहे मुरत, अशा पद्धतीनं माझ्या आजीच्या स्टाईलमध्ये भरली तोरं किंवा भरली बाळ कैरी ह्याचं लोणचं आपलं रेडी आहे. हे लोणचं तुम्ही बाहेरच ठेवू शकता वर्षभर. आता ह्याला मुरायला अजून एक 8 दिवस लागतील. 8 दिवस झालं की एक कैरी काढायची, खोळ काढायचा, मस्त चिरायचं आणि सगळ्यांनी मस्त करायचं. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.